हॅलो. तर मी सकाळी आनंद सिनेमा बघत होते, म्हणजे काही रील्स आनंद सिनेमाचे किंवा त्या गाण्यातले माझ्या बघण्यात आले, ऐकिवात आले. तर त्यावरून मला तुमच्याशी असं बोलावं असं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ. तर आनंद सिनेमा, ज्यात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमा देव एवढे मोठे मोठे दिग्गज कलाकार आहेत. या कलाकारांनी हा सिनेमा अत्यंत वरच्या उंचीला नेऊन ठेवलाय. आता आनंद सिनेमाची स्टोरी तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल. थोडक्यात काय, तर राजेश खन्नाला कॅन्सर असतो, त्याचं नाव असतं आनंद, आणि त्याला माहित असतं की आपल्या पोटात असा एक प्रकारचा भयानक व्हायरस आहे की त्यामुळे आपण 6 महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही आहोत. पण त्याला जेव्हा तिथे ऍडमिट व्हायला सांगतात, त्याच्या टेस्ट केल्या जातात, तेव्हा तो असं तिथे तोंड पाडून किंवा असा दुःखाला येऊन वगैरे बसलेला नसतो. तो इतका असा बिनधास्तपणे जगत असतो की लोकांना आश्चर्य वाटायला लागतं की हा इतका कसा काय भारी जगतोय, किंवा इतका कसा काय ह्याला चिअरफुल राहता येतं या सिच्युएशन मध्ये. त्याला सगळे विचारतात, तर तो म्हणतो की मी जर आनंदी राहिलो नाही तर त्रास मलाच होणार आहे, आणि नावातच माझा आनंद असल्यामुळे मी कायम आनंदी असतो. अशा प्रकारचे काही डायलॉग त्याच्या तोंडी आहेत. त्याचं सिनेमॅटोग्राफी म्हणा, फोटोग्राफी म्हणा, किंवा त्याचे सीन्स म्हणा, शॉर्ट्स म्हणा, ते इतके छान आणि इतक्या सुंदर पद्धतीने घेतलेत ना की त्याबद्दल मी बोलणं हे जरा विचित्रच वाटलं किंवा वावगं ठरेल. कारण माझ्यासारखी नाटक करणारी मुलगी सिनेमाच्या या सगळ्या टेक्निकल बाबतीत खूप कमी आहे. मला त्यातलं सिनेमाच्या टेक्निकल मधलं फारसं काही कळत नाही. मी आपला तुमच्या समोर कॅमेराचा फ्रंट कॅमेरा ऑन करते, म्हणजे मोबाईलचा, आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते. तर मुख्य मुद्द्यावर येऊया. तर अमिताभ बच्चन डॉक्टर असतात, रमेश देवही डॉक्टर असतात. मग आनंदला म्हणजे राजेश खन्नाला जेव्हा ते एका हॉस्पिटलमध्ये आयसीयूत ऍडमिट करतात तेव्हा तो पळून जातो. मग त्याला विचारतात अमिताभ बच्चन की तू इथून का पळून गेलास, तुला इथे राहायचं नाहीये का? तर तो म्हणतो की नाही, मला असं एका ठिकाणी बांधून ठेवलेलं आवडत नाही, मला चालायला, फिरायला, हे करायला सगळं आवडतं. मग त्याच्यावर अमिताभ बच्चन म्हणतात, तुला माहितीये का तू कुठल्या आजाराशी झगडतोयस? तो सांगतो की मेरे पेट में एक भयानक किस्म का वायरस है जिससे मैं 6 महीने से ज्यादा जिंदा नहीं रह सकता. त्यांना हे माहित असून सुद्धा अमिताभ बच्चन त्यांना हे विचारतात, मग तरी सुद्धा तू इतका असा आनंदी कसा राहतोयस? त्यावर तो जी उत्तर देतो ती ऐकण्यासारखी. मग अमिताभ बच्चन त्याला आपल्या घरी नेतात आणि पुढे काय घडतं हे तुम्ही आनंद सिनेमा बघून मला सांगणार आहात. हा, म्हणजे मला आनंद सिनेमा तोंडपाठ आहे, मी याआधी बघितला होता. खरं सांगायचं झालं तर मला जुने सिनेमे बघायला फार आवडतं. म्हणजे 90च्या काळातले सिनेमे किंवा गाणी मला अजूनही माझ्या मनावर रुंजी घालत असतात. तर पुढच्या व्हिडिओत मी तुमच्याशी एका अवलिया कलाकाराबद्दल बोलणार आहे. तो कोण आहे हा तुम्ही गेस करा, आणि जर तुम्ही आनंद सिनेमा पाहिला नसेल तर तो एकदा नक्की पहा. मग तुम्हाला लक्षात येईल की खरंच आयुष्यात आनंद हा कसा शोधायचा असतो. फक्त नाव आनंद असून उपयोग नाही, आयुष्यात माणूस आनंदी असला पाहिजे. बघाल ना मग सिनेमा, आणि आनंदी राहा, बिनधास्त. अगदी राजेश खन्नाने आनंद सिनेमात सांगितलंय तसं. तर भेटू पुढच्या व्हिडिओत माझ्या आवडत्या अवलिया कलाकारासोबत. तोपर्यंत आनंद सिनेमा बघून काढा. बाय बाय.